हॅलो 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 दादा बाहेर ढोलकीचा आवाज आहे फक्त बेंजो जातोय बेंजो आणि ऑर्गन जातोय बाहेर ढोलकी जाते आणि मला येऊन आवडतो हॅलो बरं आपण थांबून खाली आहोत एकच स्पीकर बाहेरचा नाही हॅलो 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 कुठे ग्राउंड बोलला काम चालू आहे सगळं हॅलो हॅलो याला कसा आवाज चांगला मला काय हॅलो हॅलो आपलेपणाची वीण ओवता यावी बघा आपलेपणाची वीण ओवता यावी असा एक धागा पाहिजे हे डावा दादा आयुष्य फार सुंदर आहे पण बसायला अशी जागा पाहिजे काय आवाज दादासाठी परत बोलू आपुलकीची वीण ओवावी त्यासाठी असा एक धागा पाहिजे आयुष्य फार सुंदर आहे पण बसायला अशी जागा पाहिजे बरं मी काय म्हणतो जोशी भाऊ आहेत कुठल्या बाजूला बाहेर आहेत मंगेश घवाडी माऊलीनी माझ्यासाठी एक टोपी आणलेली आहे हळदीला नवरा बसतो ना आवाज आहे बघा चालेल माझे प्रतिस्पर्धी आहेत या बापून का होत आहे पलटेच मग घरच्या देवात जर काही चेंडी काय कुठनं बाहेरनं कोणी आणलं असेल तुझ्या पायाखाली चिपून ठेव तारण्या पण आता तर हे तुझ्या पायाखाली जपून ठेव कोणी कुठनं आणलं असेल कोटात आणलं असेल कोटात आणलं असेल
तुमचा गाव कोट. बघा काय काय म्हणतील, ज्याला नाही कोट काय काय शब्द बोलतात. मला सांगा थोडं बसा बरं, आपली मजा आहे सगळी. आपण स्तवन करायचं. गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती. बारी करा सुरुवात. सगळी जबाबदारी आमच्यावर आहे, सर्व जबाबदारी आमच्यावर. होय थांबा, नाही नामा नको नाही काय म्हणजे असं याचं पद. या ठिकाणी श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या कोटातली जोशी वहिनी आलेली आहे. तिच्या स्वप्नातून काय आमचा लंगोट मात्र जात नाही. आमच्या लंगोटची तिला एवढी ओढ लागलेली आहे, काय करावे कळत नाही. बंद करू मी एवढा पण काळा नाही, बंद करा. मी शुद्ध बोलतोय, ऐक ना, मी शिकतोय. ह्यांचं स्तवन गायला उत्तम, गण गायला, पण गणपती पुळं बोललं, गणेश गुळ बोललं. खुळ खुळ स्टॉकिंग गणपती पुळं खैना आणलेला, खैना आणला खैना आणि गण पडला म्हणजे गण पूर्ण. मला म्हणतात चाल सुंदर आहे, लक्ष द्या, पण शाप पडला. गवळीला प्रेमाचं गायलं, चांगलं गायलं. आणि लास्टला फक्त दोन गोष्टी राहिल्या, माझी लंगोट आणि नमान. त्याच्या पलीकडे काय याच्याकडे होता काय हो राहिला. हे मोठे मरण बोललं, हे काय म्हणतात नमानाचा सीझन नाही. नमान नंतर पब्लिक म्हणतात ना, ह्याच नमानाचे सीझन आहे. लांबोरी बोलला म्हणजे नमानाचे सीझन आहे. नमान करायला लागलं ना, अरे रावल्या नमान करायला लागलं की नाही. आपण बोलते सबको बोलते. यांची खाली बरीच आहे वहिनीची. ही वहिनी खानवलीत कलसवली पाणी खेळली, आज 5 माघारी आणलं पाय. आज म्हणून पालखी म्हणून देतो वहिनीची, बघित राहावं कशी ती. या ठिकाणी शक्ती तुरा जर पंढरी असेल, शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई ही पावनभूमी, आमच्या कोकणचं पावित्र, आम्ही ज्याला आमची दक्षिण काशी म्हणू, असं आमचं गणपतीपुळे हे क्षेत्र. आणि ह्या गावची गाव पांढर आमची आई चंडिका देवी मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे, या ट्रस्टची कार्यकारिणी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव, सरचिटणीस, उपसचिव, सगळी कार्यकारिणी सदस्य, या गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सगळे मानकरी असतील, गावकरी असतील, सर्वांना मानाचा मुजरा करून माझ्यासारख्या फाटक्या माणसाला इथं तुम्ही निमंत्रित केलं, सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमच्या मनस्वी आभार व्यक्त करतो. त्यांच्या संपर्कातून हा कार्यक्रम मिळाला ते माझे आवडते शाहीर, शक्तिवाले शाहीर नरेंद्र मोरे माऊली यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला. आणि वेळोवेळी माझ्याशी त्यांचा संपर्क होता ते माझे मित्र मंगेश गव्हाळे माऊली, ज्यांनी मला टोपी दिलेली आहे, तुम्हाला शाहिरी मनाचा मुजरा. या ठिकाणी माझा मित्र राहुल गव्हाळे आलेला आहे, माझा तारवे आलेला मित्र महेंद्र आगरे भाऊ, ज्यांनी मला ह्या पंचकृषी दशकृषी निवेदनीमध्ये पहिल्यांदा आणलं, ते आमचे आदरणीय महेंद्र आगरे माऊली या ठिकाणी आहेत. संदीप बलकटे आहेत सायरा इलेव्हनचे, सत्यवान कळमटे ओरी गावचे आलेले आहेत. ओरी गावचे आमची मंडळी अनेक आले, तुम्हाला मनाचा मुजरा. त्याच्यानंतर खेडवरून माझा चेतन दिवाळी मंडळ आले, 10-15 जण खेडवरून आले बारीसर. काय प्रेम आहे, ह्या प्रेमाची जी जाणीव असते, एकदा का माझ्या आया बहिणीनो, माझे खेडवरून आलेले हे जे सगळे मंडळी आहेत, चेतन दिवाळे, यांच्यासाठी एका टाळ्या वाजवला प्लीज. एवढा लांबून येतात ना. शक्ती तुरा आणि कलगी तुरा हा कायम आमरण राहणार, जिवंत राहणार. फक्त आयुष्य सुंदर आहे, फक्त ते उत्तमरित्या जगता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे निलेश कुर्ट्या माऊली आले, दीपक कुर्टे आहेत, बाळकृष्ण पाष्टे आहेत, माझे सचिन आखाडे भाऊजी आलेले आहेत, मकरन काणे माऊलींचा आम्हाला हॉल मिळाला आहे, त्यांचे सदस्य आभार. सर्वांना मनाचा मुजरा करून मी स्तवन सादर करतोय.
निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना या ठिकाणी ही पावनभूमी पवित्र झाली. या गावाची पूर्वकुळाची आई चंडिका देवी स्थापित झाली. तिच्या प्रांगणामध्ये आमच्यासारख्या साधा कलाकार आहे आणि तिचा दास होऊन तिच्या चरणाची धूळ मस्तकी लावून गणपतीपुळे गावाची धूळ मस्तकी लावून मी तिचं स्तवन गात आहे. हा नवरात्रीचा उत्सव आहे. गणानंतर बारी सुरू होते. कारण पार्वतीचा गण, आदिमाईचा गण शक्तिवाल्याने कलगीवाल्याने गायचा, आम्ही शिवाचा गण गायचा. त्याच्या आधी आईला नमस्कार करा चालतो, बापाला नमस्कार करा चालतो. त्याच्या आधी म्हणून माझ्या आईचं स्तवन करतोय. लक्ष असो.
तुझी ही पवित्र झाली नाव हे गणपती पुढे विश्वदेवते देवते केवळ तुझ्याच मुळे चरणी पुष्प वाहिले डोळे भरून पाहिले चरणी पुष्प वाहिले डोळे भरून पाहिले तुझ्यामुळे पाऊल पुढे पडले पुण्य लाभले मनवाली ओढले पुण्य लाभले मनवाली ओढले माझ्या चटकेला हर घटकेला माझा हात जोडले लाभले मनवाली ओढले पुण्य लाभले मनवाली ओढले माझ्या चटकेला माझ्या अंबेला आज हात जोडले काही बक्षीस आले आहेत. आई चंडिका देवी मंदिर ट्रस्ट, श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे नांदगाव दिवाळीवाडी तालुका खेड इथून जे आमची मंडळी आले आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आमच्या या पंचक्रोशीतील मित्र निलेश कुरटे माऊली, दीपक कुरटे माऊली, बाळकृष्ण पाष्टे या तिघांकडून 501 रुपयाचं पारितोषिक. कुरटे माऊली आणि पाष्टे माऊली धन्यवाद. महेंद्र भाऊ आंगरे आमच्या निवडणुकीतील आमचे आयोजक, आमचे मित्र, या कलगीतुऱ्याचे पाईक आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले आमचे महेंद्र भाऊ आंगरे 1000 रुपयाचं पारितोषिक. शाहीर दामोदर गोरवले या कलगीचे आमचे शाहीर, वरिष्ठ शाहीर आमच्या कलगीतुरा समाजोन्नती मंडळाचे आता ते सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, गाव कळजोटी आणि गणेशवाडीचे आहेत. 500 रुपयाचा पारितोषिक. स्वप्नील घडशी माऊली निवेंडी 200 रुपये आणि खंडाळेश्वर प्लंबर मार्ट, खंडाळेश्वर प्लंबर मार्ट याचकडून 251 रुपयाचं पारितोषिक आले आहे. धन्यवाद. विशाल चौगले, अरुण चौगले याचकडून 100 रुपये आणि सत्यवान कळंबटे माऊली आमच्या घराण्याची शाट 201 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे
पालकर ओवी गोडबरे आणि धोती पालकर नाचणाऱ्या मुलांना 1000 रुपयाचं बक्षीस चाललंय. धन्यवाद. आता बुवांच्या गाण्याचा भाग देऊया. आधी बुवाने गाणं गायला बुवाचे लिहतात ते नाव एकलव्य लावतात. आपल्याला घराण्याचं नाव लावतात एकलव्य शाहीर. भारतास घराण्यातील एकलव्य शाहीर लावतात. माझा त्याचा एकच प्रश्न आहे. एकलव्य आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून दिला. हे माहिती आहे तुम्हाला पोरांनो? हे यांच्या गुरुला काय कापून देणार सांगा. केस कापून देतील, एखादा कान डाव्याला कान कापून देतील. तुम्ही विचारायचा गुरुदक्षिणा म्हणून काय कापून देणार. तसं आमच्या वाट्यात हे जातात आणि सांगून गेले आज या ठिकाणी बंद करा. मला ना कानसारा आहे होता. मी गावठी माणूस मग मी टेन्शन मध्ये येतो. तर काय आज गणपतीपुळ्यात खानवली कळसवलं पाणी खेळलो या जोशी वहिनी बरोबर. अहो काय झालं मंडळी काहीच बोलणार. अहो एकदा काय झालं बारी होती यांच्या बरोबर आजग्या आमच्या लहानच्या ह्याने आलं हे गोडक्या डोक्यात. माझा एक नाही डायलॉग आहे. अळी वावर पे आता है उसको पडवल दोड़का बोलते हैं और शक्ति दुरा का शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं. काय चुकीचं बोललो काय हो? नाही ना. म्हटलं टोपी घाला. ते दुसऱ्या वर्गाला आपल्याला म्हणतात नाही आम्ही शक्तीवाल्यावर टोपी नाही घालणार. मी म्हटलं शक्तीवाला असेल तर लुगडा आणि पोलका लावून ये. अरे इतकीशी बात थी यार. हे दुसऱ्या वारीला लुगडच लावून आलं. आणि म्हणतात सापूच्या तळ्यावर आज मुक्काम गोष्ट गणपतीपुळे गोष्ट आहे सापूची तळे. आता इथे करतो खळवळे बघा कसं. तर आलं म्हणतात 4 वाजेपर्यंत म्हणतात माणूस हल्लेला नाही. अरे हल्लं कसं आता लुगडं सोडील नंतर लुगडं सोडील. आणि ना हो ऐकून तरी घ्या. आमची बुवा आहे ना पॉट जरा मोठा आहे. तर मी त्यांना म्हणतात 7 महिन्याच्या गरवारणी सारखा आपल्या पॉट काढून पुढे मी म्हणता खाणारा घेऊन आलो. वटी भरायची ना. पण नंतर मला बोललं दिवस गेले वटी नाही भरायची. मी काय वाईट बोललो काय हो? मी काय कमरेच्या खालचा बोललो कमरेच्या वरचा बोललो भूमीपर्यंत चालेल. अहो प्रांगणात आहे आईच्या प्रांगणात आहे. वाईट काय पण बोलत नाही. आपण कुणाच्या आद्यात नाही माद्यात नाही फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. गोवांच्या घराची चाल देऊया. मला पण येत नाही चाल पण देऊया. आता काय उदारी आज पावन गणपतीपुळे बघ कशी मुंडरवतो तो चाल. हो आज पावन गणपतीपुळे ह्या विश्वविधात्यामुळे आज पावन गणपतीपुळे ह्या विश्वविधात्यामुळे चरणी वाहून तुमच्या फुले बापा मन हे आनंदी झाले. चरणी वाहून तुमच्या फुले रे बापा मन हे आनंदी झाले. बरोबर चाल त्याची द्यायची आहे. जीएसटी सगळं बरोबर बोललो. हे बरोबर बोललो का रे मी? ह्यांनी कल कसा गायला रे? डान्सरले की नाही? He was answering here. एक बटन के संजय वाइने. Where is my वाहिनी? Where is my वाहिनी? 7 months गरोदर वाहिनी. Where is? ये मी काय वाईट बोललो? नाही ना? आपण असंच आहे फुल गावठी माणूस. हे आहे की नाही माझ्या? आता माझा गण घेतो. मला त्या आयोजकांनी सांगितलं की माझे ते 2 गण घ्या आणि नंतर पुढची वारी करा. गोवाचा भाग दिलाय गाण्याला. बघा ह्या गमती झाल्या पाहिजेत. ह्या गमतीसोबत मूळ
लोक शक्यतो आहे तोही सादर झाला पाहिजे. आमची एंट्री होणार 1 वाजता 2 वाजता, माणसं झोपलेली, हे फक्त दादागिरी करून गेलं, शास्त्र आणि ज्ञान शिकून गेलं. आम्ही येताना मांडळी जरा झोपलेली असते, थोडी पापण्यावरती करण्यासाठी आम्हाला हे करावं लागतं. हे जोशी वहिनी, आम्हाला हे करावे लागते म्हणून आम्ही करीत आहोत. यात आपले काही चुकले का बरे? डोक्यात जाती मेरे नवगणाचं गोंदायचं आणि सुखान रांगायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गडाला पवत बांधायचं, सुखान नांदायचं, गडाला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गडाला पवत बांधायचं, सुखाने नांदायचं, गडाला पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गडाला पवत बांधायचं, सुखाने नांदायचं, गडाला पवत बांधायचं. दुसऱ्या गाण्याची फरमाईश आहे, घेतो. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, गडबड करून सारी करतो मी सोया, पण दर वर्षासारखं बांध सजू दे घर, सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गणपतीला घराला आणि सणाला, चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गणपतीला घराला आणि सणाला, चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गणपतीला घराला आणि सणाला. आराध्य अमर गुरुले, आराध्य अमर गुरुले 100 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद. आता माझ्या बारीचा गण घेतो, नंतर जाऊया आमच्या दुसऱ्या वेळीकडे. बघा ती टाळी आहे, काय टाळी आहे. हो साहेबा, ओ सायबा, ओ सायबा, ओ सायबा, ओ सायबा,
निघालेला आहे मुळारंभाचा. शाहिरांचा गणाचा भाग दिलाय आणि आता गवळण. तर गवळण मी घ्याला त्याने प्रेमाचे गवळण माझ्यावर तसा लय निवा वहिनीचा वरपर्यंत बसा. माझी पोरं 14 दिवस लागोपाठ नसणार आहे त्याच्यामुळे थोडा आराम. तर एक पोरेड ऐका. तर लुगड्यापर्यंत आलो म्हणजे त्या विषयापर्यंत आलो. थांबा बक्षीस आले पैसा आले. यांचा डायलॉग आहे पैसा आलं आणि नमान. तुझं पैसे मला जर आलं तर सांग तुझ्या बापसाचं काय केलं. अरे व्हायचं मनोरंजन केलं त्याच्या मनासारखं दिलं. मी मनोरंजन केलं व्हायचं मला हे पैसे आले. व्हायचं मला हे पैसे आलं तर बुवा काय तुझ्या बापसाचं गेलं. एवढंच बघायला मिळतं. बाकी भोवाचं माझ्यावर प्रेम आहे कायम प्रेम आहे. आमच्या राज्याची शान आहे. हिंदीमध्ये चाली एवढ्या भारी काढतील की बाय 19 पोरी पटवलं या गाण्यांवरती बुवा. रेकॉर्ड आहे बुवाचा आमच्या. आता इंस्टा अकाउंट पण इंस्टा अकाउंटला बुवाचं फक्त ह्याच्यावरचाच फोटो देतात पांढरा करून. ह्याच्याकडे द्यायला लायकी जात नाही हो. त्यांना मला राग येतो मी असं बोललो ना. पण दिस इज मोटिवेशन टू वहिनी की तुम्ही जिमला जावं थोडं पोटपीठ कमी करावं. आता येऊन म्हणतील ज्याला नाही पोट ह्याच म्हणतील बघा 100% लिहून देतो त्याच्यावर दुसरा काही नाही लिहायला. आणि मी पण त्याला काय वाईट बोलत नाही. हा तर विषय काय लुगड्याचा. तर म्हटलं बुवा आणि आलं लुगडं लावून आलं आणि त्याच्यानंतर ते टोपी घालायला लागले. विषय सॉल्व होतो ना इथं. भावकीत कंटाळा कशा आली पण विषय वाढवला ह्यांनी. मला बोलतात मी आता साडी लावून आलो आता तुम्ही लंगोट लावून या. आता साडी ही सावारी आहे ही दाखवण्याची गोष्ट आहे हो. ही वरतीच नसणार ना. झगा बघा आणि माझ्याकडे बघा. मग लंगोट मी ते बोलले लंगोट लावून यायची आधी मी गेलो लंगोट लावून 170 रुपयाची. पण लंगोट आतमध्ये घालतात वर पॅन्ट घालतात. मी त्यांना बोललो तरी तुम्हाला हाऊस असेल यू कॅन कम टू वर खोपी. आणि तेवढ्या त्यांनी वाजवलं नाही खाल्लं. मग मी काय बोललो हे माझे जोशीन बाय वाईट बोललो बघा हे नमान वाजले की पैसा आले की नाही. स्वयंभू कुमजाई फुडगुस गाव फुडगुस या आईच्या प्रतिष्ठानकडून 502 रुपयाचा पारितोषिक आलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की गोवा भारी पेटवा. असंच ना असंच खानवलीत फॉरेनर आला फॉरेनर रशी आणि आला आणि माईक घेतला आणि डायरेक्ट बुवा भारी पेटवा. मग काय मी पिसाळलो मग मी भारीच पेटवली पण एवढी पेटवली की ह्यांची एकदम खटावली. मी काय वाईट बोललो अरे वाईटच बोलत नाही आपण. आपण कुणाच्या आल्यात नाही गेल्यात नाही फक्त कळ काढतो मी माझं आपला विजय झाला नाही भाऊ. तर आता त्यांनी 2000 रुपये लावले. लांबोरे बुवा जर लंगोटवा आलं तर 2000 रुपयाचं बक्षीस. माझी 170 ची लंगोट जर ह्यांच्याकडे 2000 रेट वाढत असेल तर भेंडी आपली लंगोट किती वाढते बघा. माझी 170 रुपयाची लंगोट जर हे 2000 दाखवायला देत असतील फक्त बघाय बोलता घेऊन पण नाही जाणार फक्त दाखवायची कधी घेऊन जायची 2000. मग ब्रँड आहे की नाही आपला लंगोट. मग हे काय म्हणतात स्वतःला ब्रँड इज ब्रँड. वहिनी बोलली
राहिले मगाशी. सूर्या गॅस सेफ्टी सर्व्हिसेस, सॉरी सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइसेस. काय मागे काय, सॉरी मला वाटलं माझं इंग्लिश चेक करण्यासाठी कोणी पाठवणार. आय कॅन रीड इंग्लिश, यू नो ना. मैं आटो पण समजा मेरे को. टोपी बघितलीस का? ए टोपी पछाडलेला झपाटलेला भेंडी. डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. ए बाबा लगेच. श्री निलेश अनंत भाडे, श्री निलेश अनंत भाडे, धौलवल्ली राजापूर. रस्त्याचा राजा, ड्रायव्हर माझा. 500 रुपयाचा पारितोषिक गाडी घेतली. आणि ते काय साई लिंगायत 150 रुपये आणि श्रुती पालकर माऊली याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद असणाऱ्या मुलांसाठी. येतो नंतर झालं. आता गोवाची चालली आहे का? ये दिन ये महीने साल तुम्ही का गेला मला सोडून. श्रीकृष्ण जोपर्यंत लहान होता, हे तुम्हाला हे टाकू नका, तर जोपर्यंत लहान होता त्याचे भाग होते की तो गोकुळात मोठा होईल, तिथे फक्त लीला करेल, रास क्रीडा खेळेल, रास लीला करेल, गोपिकांची मनोरंजन करेल आणि तिथे काही दैत्यांचा वध करेल. त्याच्यानंतर मात्र जे महाभारत घडलं त्याचा भाग करण्यासाठी द्वारकानगरीत तो गेला आणि तिथून त्या अर्जुनाचा सारथी झाला आणि तिथून हे महाभारत घडलं. त्याच्यामुळे त्याला जाणच भाग होतं. मात्र ते राधेला जाताना त्यांनी सांगितलं की राधे, मागच्या अवतारात तू माझी सहचरणी होतीस, मात्र ह्या अवतारात तुझं माझं तो विरह आहे तो पुढच्या जन्मात मी भरून काढेन आणि पुढचा जन्मात तो भरून काढण्यासाठी श्रीकृष्णाला जावं लागलं. हे माझ्या आदिमाईचं, माझ्या जोशीबुवांचं उत्तर आहे गवळीचं. आता माझे वळण जातो. तर त्या राधेचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं राधेवर प्रेम असं श्रीकृष्ण म्हणत असेल, अर्थात होतं. मात्र राधेच्या प्रेमाखातर जे काय उंगल्या करतायत, जी काही पुतना मावशी आली तिच्यावरतीचा विषय गातोय. कारण मी डबल बारीला आलेलो आहे. कमरखालचं काय गायचं नाही, आया बहिणींचा मान ठेवायचा आहे, नवरात्रीच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे, माझ्या तुऱ्याच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे आणि बारी करायची आहे. मध्ये गमती जमती असतील, मात्र मूळ गावा सोडून मी गात नाही. म्हणून शाहीर लक्ष असावं, पुतना मावशीचा विषय गातोय. हिच्या मनात काळ भिरकाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरकाली कशाच्या जोरावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसणार बरोबर. हिच्या मनात काळ भिरकाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरकाली कशाच्या जोरावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसणार बरोबर. हिच्या मनात काळ भिरकाली कशाच्या जोरावर.
झेपणार नाही तुला वैर करायचं, झेपणार नाही तुला वैर करायचं, झेपणार नाही तुला वैर करायचं. मी उन्नताची तुझ्या धार, मी उन्नताची तुझ्या धार, आज करणार तुला हार कर. हिच्या मनात काळ वेळाने आली कशाचा जोरावर, हिच्या मनात काळ वेळाने आली कशाचा जोरावर. तुला सांगतोय मुरली तुला सांगतोय मुरली नाना तुझ्या तो पकार उरावर, हिच्या मनात काळ वेळाने आली कशाचा जोरावर, हिच्या मनात काळ वेळाने आली कशाचा जोरावर, हिच्या मनात काळ वेळाने आली कशाचा जोरावर, हिच्या मनात काळ वेळाने आली कशाचा जोरावर. सव धरलाय गड धरलाय गवळ धरले. आता शाहिरांचा जो प्रश्न आहे, शाहिरांचा प्रश्न आहे की असं एक मंदिर आहे, त्या मंदिरावरती सावली पडत नाही, त्या मूर्तीला हात नाही पाय नाही, आणि अनेक वर्ष शाहिरांचा प्रश्न आहे. अनेकदा आम्ही उत्तर दिली, शाहीर काय मान्य करत नाही, एकही अट सोडत नाही. त्याच्यामुळे शाहीर आज मात्र तुमच्या दुसऱ्या प्रश्नाची तयारी करून आलेलो होतो. तो प्रयत्न होतो, तुमची जर इच्छा असेल दुसऱ्या बदल्या मी देईन. तो तुमचा जी गर्भार अवस्थेमध्ये पुरुष भोगते हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचा भाग घेऊन आलेलो होतो. तुम्ही प्रश्न बदललेला आहे. मात्र माझा प्रश्न तुमच्याकडे आहे, रसिकांसाठी सांगतो, जो महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे, की असं कोणी वरदान दिलं, जर तू आकडी कोयती लावून गेलास, शेतकऱ्याला सांगितलं जर तू आकडी कोयती लावून गेलास तर तुझ्या शेतात, तुझ्या बैलांवर, तुझ्या इस्टेटीवरती, तुझ्या संपत्तीवरती, तुझ्या घरच्यांवरती कुठलंही आपत्ती संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. एवढाच भाग आहे, एका पदात घेतो. अजून काय घेऊ काय नावा नाही, सारखे नको, पंकज नको, पंकज नको, पंकज हे चालवलं की मग माझ्या चाल येतो. हे पण मी काय बोलतो, आज चांगल्या बोले, अरे कर्णला ठेवली कोंबडी. जोशीवाडीचा 5 माघारी आलो गणपती पुण्याला. हिला नाव घ्यायला सांगाल, लय भारी नाव, नावाला पण काम करते मावशी, नावाला पण नाव घेते, लय भारी. एक तरी 100 रुपयाचं पारितोषिक मी देणार. आणि माझ्या रावल्याचं नाव घ्यायला सांगेल, राहुल गवाळीचं नाव घ्यायचं. कवटा ठेवली 7 राहुल गवाळी. चालेल चालेल, कवटा ठेवली 7 राहुल गवाळी. नमान तुम्ही युट्यूबला टाकतो, नंतर कमेंट मला येतात नामरे बुवा नमनात एकदा करू. ओके, आय लाईक इट. राहुल गवाळी तुझ्या मागून मागून येत आहे, सुमेश तारवे तुझ्या मागून मागून येत आहे, किरण गवळी देखील तुझ्या मागून मागून येत आहे. आता तुझा जुळा सपाट. अगं हे दोषी महिने आज म्हणून गणपतीपुळे तुझं भान पाडायला आलेलं आहे. मला लय मजा येते. हे कारण राजभर सांगा, लय मजा येते. माझा मंडळात विषय झाला मी लाखोऱ्या गाणी चांगली बोलतो, कमरेच्या खालचं काही बोलत नाही, वाईट काय बोलत नाही, पण हे जाकडीत नमान करतो. मी जी सुपारी घेतो त्याच्यामध्ये 2 in 1 करतो ना. हो, वळ्या मागितल्या लिंबाच्या मी फेबर मिठाच्या मध्ये देतो 2 एक्स्ट्रा. क्या प्रॉब्लेम आहे. आता मी सांगतो, यांनी चॅलेंज माझ्या लंगोटीशिवाय काय बोलत नाही या जगात. माझ्या हे जर ताजमहल बघायला गेलं ना, आणि जर मी त्याच्यासोबत गेलो तर मला म्हणतील एकदा लंगोट दाखव, नंतर ताजमहल बघते. काय एवढं माझ्या लंगोटीत काय माहिती भाऊ. अरे कुठलं नाद या नाशी, अरे नाद कुठलं नासावं. शी बाबा मी सांगतो, हे मी लंगोट दाखवणार. हे जर बिकनीव आलं ना आपण लंगोट दाखव. हे तर बिकनीव यायचं, लंगोट दाखवायची गोष्ट काही काय. तरी मी बोललो, मी खोपीकडे या म्हणून एका आपलं दाखवतो म्हणून. काय पांचटपणा. ऐका तुम्ही अजून इथंच आहे. आई शपथ, आय लव्ह यू यार.
ते परत काय वाजवले आयुष्याची वीण ओढण्यासाठी एक धागा पाहिजे. आयुष्यभर सुंदर आहे पण भेंडी अशी धागा पाहिजे. काय केलंय वारी याच्यात मी काही भावांना बोललो हे उद्या व्हायरल आहेत भाऊ जिप्पीला 200 रुपये करा मला. हे आयला मला तुम्ही ना जोकरच केला हो वागाचा जोक. अरे तर युट्यूबला आहे तुम्ही सारखा काय ये जोशी बुआ बारी में ना तुम्हारे लिए नहीं करता पब्लिक के लिए करता भेंडी गवार. ये वायशी हमारी चलती तो तुम्हारी तो चलती भेंडी. याला मी नाही पुढे आल्यात गेल्यात मध्यात नाही आध्यात नाही फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो ना. पोराचं खाय प्यायचं लाड पोराचं खाय प्यायचं लाड मागितल्यानंतर 2 काळ सुद्धा. तर एकदा होता नमान हा वाघाचा जोक. हा तर राहिलं मगाशी रोवणवर ठेवली कोंबडी तर करंडूल आता हित ठेवू तर हित ठेवू. रोवणवर ठेवली कोंबडी करंडूल हित ठेवू की तिथं ठेवू. आलं चंगड्या बोले ते एकदा होता नमान आणि वग राखताना मागलेला राजकुमार वाघाचं नाव आणि उर्फ भावकीत कंदाल. आणि राज्य जातं राजकुमाराचे. राजकुमार आपल्या बायकोसोबत सख्या बायकोसोबत लबाड सामाटलेलं तर शी बाबा या भारी आहे की नाही हो. आया बहिणी पण हसतात यार काय वाईट आहे घ्यायच्या इतकी जलते भेंडी. तर राजकुमार चाललेला रानातनं जायचा सी ना हे पुरी नो गोष्टीला सारखा पोरांनाच म्हणतो त्या पण माझ्या बहिणी आहेत. तर चाललेला मागणं आपली पदर घेऊन राजकुमारी जायचं आपली अशी. आणि काय सीन कसा जंगलातनं जाणार जंगलातनं जाणार आणि तिकडनं वाघ येणार हा पब्लिक मधनं. मागणं आता पब्लिक बसलंय ना तिकडनं वाघ. आणि सीन कसा राणी साहेब या अभयारण्यातून आमच्या मागोमाग या अरण्यामध्ये व्याघ्र असण्याची शक्यता आहे. आणि जर हे व्याघ्राने जर झडप घातली तर आम्ही काय करावे. हा डायलॉग नंतर मग शैली वाजवणार हा. आणि तिकडनं वाघ येणार राणी साहेब आमच्या मागोमाग यावे. व्याघ्र असण्याची शक्यता आहे तुम्ही आमच्या कृपया मागून यावे. असं झालं की वाघ तिकडे येणार ना. वाघ तिकडे येणार जोरात. वाघा खालच्या आवडीतला महाद्या हो ए पोरीनो पोरी काय बोलत होते ए पोरीनो. खालच्या आवडीतला महाद्यानं वाघाची भूमिका केली. वाघाचं बिनर पद्धतशीर घालून सॉंग घालून एंट्री मध्ये असं बसलेला वाजवली की जायचं ना. 80 राजा बोलायला लागला आमच्या मागून यावे. हा झाला सगळं झालं आणि इकडे ढोलकी वाजवायला लागलं. आता वागेल मग वागेल. वाघ पोच घेऊन राहिलेला तेवढ्यात आला खालच्या एवढ्यातला एक कुत्रा समोर. वाघ त्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघी. दोनच्याला झालं हे इकडं आपलं वाजून बसले आमच्या मागून यावे. झाल्याबरोबर हा कुठला रे. वाघ ह्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघी करायचं काय. मग लास्टला एक आयडिया केली महादेव ये मी वाघ ना यार मी माणूस आहे. अरे कुत्र्याला काय माहिती वाघ माणूस आहे जो कानाला फाडून इकडे आपला राणी साहेब आमच्या मागून अरे व्याघ्राला तिकडे फाडून घातला सगळा. दुसऱ्या दिवशी सिव्हिलला जाऊन व्याघ्र इकडे झोपलेलं
जमते. हे दोषे महिने आज म्हणून तुझा लुगडा काढतो. लुगडं काढायचं नाही बाबा, देव बाप्पा कांदा प्लीज नको नको काय भारी करा भारी करा. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला, जाशील जर का वाटेला तुझी होईल राख राखोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला, जाशील जर का वाटेला तुझी होईल राख राखोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. आषाढी कोयती असता तुझ्या कमरेला हो, जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला हो. जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला हो. जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला. दिले कुणी हे वरदान सांगावे शास्त्र शोधून. भूमाता रहस्य कथेच्या ग्रंथपान पलटून. उत्तर देऊन शाहिरा, उत्तर देऊन शाहिरा ओ भरावी पुण्याची झोळी. येईल आपत्ती संकट कराया तुझी ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया तुझी ही खांडोळी. जाशील जर का वाटेला, जाशील जर का वाटेला तुझी होईल राख राखोळी. येईल आपत्ती संकट कराया तुझी ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया तुझी ही खांडोळी. एक फरमाईश आहे. रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावरे. हातात स्टेरिंग धावतोय डेरिंग विश्वास देवावरे. साऱ्या ड्रायव्हरचा रिक्षा ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. ड्रायव्हरचा नाद खुळा त्याची जिंदगी रस्त्यावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर. हातात स्टेरिंग धावतोय डेरिंग विश्वास देवावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. शाहीर बोलले बघा, मी एक तासात बरोबर वारी संभवले. शाहीर बोलले की भक्ताचा अंधश्रद्धेचा विषय काढायचा नाही. अरे भक्तावरती गाणं विकास लांबोरे पहिला असा शाहीर आहे ज्याने भक्तावरती गाणं केलं. मी अंधश्रद्धेला काय असं पाणी घालत नाहीये. मी त्यांचे जोक सांगतो याचा अर्थ त्यांना खूप लाईटली घ्या असं मी सांगत असतो. त्याचा उलटा अर्थ तुम्ही काढू नका. नाहीतर माझ्यावर अशी कोणी करणे केली की मी त्याचा सरबत करून पाणी पितो आणि तुम्ही सांगताय त्या असल्या काही गोष्टी सांगू नका. माझ्या दोषी वहिने बारीसाठी शुभेच्छा देतोय. जर काय आगावगिरी केली आज 5 माघारी नाही 6 माघारी घेऊन 10 माघारी घेऊन परत काढून घेऊन जाईल पोटा माझ्या बाजूलाच आहे. एवढा बस करू हे नको रे किती दोषी बुवा तुमच्याशी असं जर पब्लिक होत असेल इंटरॅक्ट तर मला सांगायचं. शाहीर म्हणजे काय
अहो मी स्तवन गायलं, गड गायला, तुमचा भाग दिला, गवळीचा भाग दिला, पद गायलं आणि रसिकाने घेऊन ठेवलं. आता 2:15 वाजतात रात्रीची. तू पण खुळावलास. अरे भक्ताचा जोक याच्यापेक्षा पण माझ्या जोक आहे. तुम्ही त्यात काय फरमाईश येतात त्या माझ्या हा भक्ताचा कमाल नाही. आईला मग शायरी सोडून त्या स्टँडअप कॉमेडी करू शकतो की नाही. बाजूला ठेवा, या खाली ठेवा बाजूला. अरे लय मागणी आहे मला. ना मी असं म्हटलं, हे म्हटलं हळद लागली आणि आजूबाजूला पण उभी नाही कशी काय. भक्ताचा जोक आणि ह्या पोराने सगळ्यांना ऐकलेला आहे. युट्यूबवर कोण आहे, अरे सगळंच आहे ऐकलं. तर एका गावात होता भगत. यू नो भगत, यू डोंट नो भगत. लिंबू मिरची अँड ऑल, उलटी बावली, बारीकची चप्पल, टाशणी अँड ऑल थिंग्स, उलट्या पिसाचा कोंबडा अँड ऑल. भगत होता बाजार होता आणि बाजारात आणली ताजी मच्छी. मावरं घाण मच्छीवर आणि प्लास्टिकच्या पिशवीत आणला. ते ऐकायला येतात तुम्हाला. तुम्ही असं गप राहिला की मला नाही जमत. बस आता एवढं बस. आणि मावरं आणलं आणि पडवीत ठेवलं प्लास्टिकच्या पिशवीत. वलं ना पाणी सुटेल म्हणून. आणि 4 वाजता आलं गिरायक. देव बघायला गिरायक आलं. मुगव तिकडं तोंड केलं पडवीत, असा वटीव बसला बघत. नारळ ठेवला, लिंब ठेवला, बाजूस एक कोंबडी. आदर द्यायचा शिवारा. टाकला हळद, टाकला पिंजर, टाकणार बुकाट, टाकला मिरच्या घेतल्या, अगरबत्ती लावली, दिवा लावला. देवाला देव अंगात आला. दाखवू बघा तरी. 7 जणी माझ्या भरी आज यावर. हे दोघं खुश. हे माझ्याकडे बघणार नाही. यांची ते काढले दोघांची. अशी गिराक माझ्याकडे तर खाली बघतायत. पण ती गिराक आपली आता काहीतरी भारी निघणार ना. बघतात रिक्षाचा गेअर टाकलेला, आता भारी गेअर टाकून झाला. माझ्या भरी 7 जणी असं करून हा गेअर टाकून झाल्याबरोबर पडवीतली पिशवी सुरसुरली. केम देर मांजर बोका यानं गेअर टाकून झालेला हो. आता करायचं काय, त्याला समजलं मांजरो आले आता म्हणून सगळं मावरा नेणार एवढा कळलं. अरे बरं आणलेला पण मग बांगडे म्हणू नको, पापलेट म्हणू नको, सुरमई नको, वरचे खालवर हे आपलं आशेनं बघित. याचं कान तिकडे. पण गेअर तर टाकून झाला, आता करायचं काय. म्हणून ते म्हणतो 500 रुपयाचा मावरा 1000चा गिरायक आहे. तो गेअर टाकूया. तुझ्या भावकीन केला म्हणून असं झालं. भावकीवर सगळा गेम भावकीवर असतो बघा, लक्षात ठेवा. भक्तांचा खालच्या घराचं घर आहे ना त्यानं केला. लय जलतो, गाडी घेतलीस ना तू, जलतो. तसं तिकडं सुरसुरलं. सुरसुरलं. करुणं काय, गिरद टाकून झाला, भावरा घेऊन जाणार बोका. आता म्हणतो का आयडिया करूया, बायकोच बोलवूया. हे आपलं माझ्याकडे बघताय. माझे माघार नीला बोलवा. ह्याला समज नाही. 7 जणी मी बोलतोय आणि मध्येच माघारी कुठली आली असेल. बॉयची पहिलीच निघून गेलेली असेल, तिला बोलवत असेल. देव कराय हे माझ्याकडे बघा ना. अरे बघताव काय माघार नीला बोलवा. माघारीने ऐकलाय, ह्याच्या खड्या माहिती ना. आली नंतर हा बोला काय झालं. अगं वय पडवीत बघ.
माजूर केलं तरी पण ह्याला ना वरचा जीव वर आणि खालचा जीव खाल नेलं की जो हाय. ऐका ऐका शेवटचं. अगं हाय काय नेलं हाय हाय एका त्याला नेलं दिसतं आपल्या मावड्या घर. हा ठीक आता ओके आता झालं सुरू परत झाला. 1000 रुपये घेतला मावड्या आणि बघत गेला. खुश सावट झालेलं असे बोलून माझी बारी ते ठेवतोय. एकही शब्द आगाव नाही काही वाईट नाही तरी मनोरंजन केलंय. शाहिरांना माझं आव्हान आहे अशी सातवी बारी करून दाखवा पब्लिकला ठेवून दाखवा नंतर बरोबरी करा. जास्त शाणपणाला शिकू नका. आपल्याकडं फुल मेनू कार्ड आहे तुम्हाला हवी तशी बारी देतो. काल ठासून आलो एकाची खडाबद्द उद्या आहे लांज्यात लय मिजाज मारत होता. खेळवाली मंडळी आहे मान वर करून नाही जाऊन दिलं. आपण असं एवढंच आहे मिले बादशाह आहे फक्त एवढंच आहे आपण कलगीतुरा समाजासाठी करतो रसिकांसाठी करतो. त्यांचं मनोरंजन झाले पाहिजे त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे आणि इथून जाताना एक वेगळेपणाचा उत्साह घेऊन गेले पाहिजे हा अट्टास असतो. अशी बारी मी ठेवतोय आणि शाहीरला शुभेच्छा देतोय. आगावगिरी केली शाहीर पुन्हा येईन ठासून जाईल.